स्वामी देवा तुमची डोकेदुखी अजून कमी होत नाहीये का देवा? स्वामींच्या वेदना पाहवत नाहीये आता। तुम्ही मला शब्द दिला होता, माझ्या यमुनेचं लग्न मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं। आता तो शब्दही अपुरा राहणार असं दिसतंय। गुरुचा शब्द खोटा ठरू नये स्वामी। माझा जीव घ्या, पण तुमचा शब्द खोटा ठरवून देऊ नका स्वामी। हा गौरीचा आवाज आहे। स्वामी, गौरीवर काहीतरी मोठं संकट आलंय। हो ना, त्या हाकेत किती वेदना होत्या, जणू काही शेवटचा धावा करतेय। भक्ताची आर्त हाक गुरुपर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही। स्वामी देवांच्या अंगावरचं भस्म आपोआप उडून चाललंय। वारा सुद्धा नाहीये, पण हे भस्म हवेत तरंगतंय। हे कसं? गुरुकृपा आहे ही। धन्यवाद स्वामी, आम्हाला या अद्भुत लीलेचे साक्षीदार बनवलत तुम्ही। यापूर्वी असे दृश्य आम्ही कधीच पाहिले नव्हते। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। खरंच गुरुच्या कृपेचं भस्म जिथे सर्वाधिक गरज आहे तिथे स्वतःचा मार्ग करून पोचतं। भक्त हाक मारतो तेव्हा गुरु चालत तिथे पोचत नाही, तर त्याची कृपा आधी पोचते। श्री स्वामी समर्थ।
आई आई अगं आईच्या अंगावर भस्म हे कसं शक्य आहे? स्वामी स्वामी ही तुमचीच कृपा आहे ना, तुम्ही आईला एकटं नाही सोडलं. भक्ताच्या संकट काळात गुरु अदृश्य असला तरी त्याची कृपा अदृश्य नसते. स्वामी स्वामी तुम्ही आईच्या पाठीशी उभे आहात. तुम्ही खरंच तिला एकटं नाहीत सोडलं. तुमची कृपा आईवरती अशीच राहू द्या. हे भस्म हे फक्त राख नाहीये, हे गुरुच्या संरक्षणाचं दिव्य कवच आहे. आई आई तू अगं माझं आत्तासारखं डोकं ठणकत नाहीये. वेदना खूप कमी झाल्यात. आई हे बघ. अगं कळत नाही अचानक काय झालं. आई आई अगं ही स्वामींचीच कृपा आहे. तू मनापासून त्यांना अर्थ हाक मारलीस आणि त्यांनी ती ऐकली. आई भक्त किती दूर असला ना तरी गुरुची कृपा एका क्षणात त्यांच्या जवळ पोहोचते. आणि स्वामी तर कधीच भक्तांना निराश करत नाहीत ना. ते कधी संकट दूर करतात तर कधी संकट सहन करण्याचं फळ देतात. पण भक्ताला एकटं मात्र कधीच सोडत नाहीत. आणि जिथे श्रद्धा नसते ना तिथे चमत्कारही होत नाही. हा पण जिथे श्रद्धेला सुरुवात होते तिथे गुरुकृपा प्रकट होते. स्वामी देवा, तुमचं शरीर हे अशुभ आहे. स्वामी स्वामी तुम्ही कुणाचं संकट स्वतःवर तर ओढवून घेत नाहीयेत ना. स्वामी देवा, देवा काहीतरी बोला ना. आमच्या सगळ्यांची भीती वाढतीये. सुंदरे, भक्तावर आलेलं संकट गुरु फक्त पाहत बसत नाही तर त्याचा भार तो स्वतःवरही घेतो. गुरुच्या देहाला वेदना झाल्या तरी चालतील, पण भक्ताचा विश्वास तुटता कामा नये. शिवशंकर शंभो. आई तुला माहितीये तुझ्या या वेदना कमी का झाल्या? कारण तू औषधांबरोबर गुरुवरही विश्वास ठेवलायस. आणि गुरुच्या चरणी ठेवलेला विश्वास कधीच वाया जात नाही.
गुरुच्या दारी उशीर होऊ शकतो, अंधार कधीच कायम राहत नाही. आणि स्वामींनी तर आज पुन्हा दाखवून दिलं की भक्ताच्या डोळ्यात अश्रू आले की गुरुच्या हृदयातही वेदना निर्माण होतात. आई, आणि म्हणूनच म्हणतात ना की गुरु हा फक्त भक्ताचा आधार नसतो, तर तो भक्ताचा संसार, त्याचा संकट काळ आणि त्याचा उद्धार असतो. स्वामी, तुमचे उपकार कधीच फेडू शकत नाही मी. माझा धावा ऐकलात, मला पुन्हा उभं राहायचा बळ दिलं, तुमचा शब्द खोटा जाऊ दिला नाहीत. भक्ताचा शेवटचा आधार गुरुच असतो. गुरुचा शेवटचा आधार त्याचा शब्द. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी पूर्वीसारखे झाले कपिलाताई. श्री स्वामी समर्थ. देवा, आमच्या सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. स्वामी देवा, देवा काय होतंय? डोकं दुखतंय का तुमचं? स्वामी देवा, तुमची डोकेदुखी थांबत नाहीये का? भक्ताच्या वेदना कमी झाल्या म्हणजे त्या नाहीशा झाल्या असं होत नाही. कधी कधी त्या गुरुच्या वाट्यालाही येतात. तिला ते सुधाकर आवडलेत. आईचं समाधान माझ्यासाठी माझ्या सुखापेक्षा मोठं आहे. आई आनंदी असेल तर माझ्या मनाचा त्याग करणे मला मान्य आहे. स्वामी मला मार्ग दाखवा. सुधाकरचं आणि यमुनेचं हे लग्न मी कसं थांबवू? माझ्याकडे पुरावा नाही, वेळही खूप कमी आहे. स्वामी, आता तुम्हीच काहीतरी करा. ए पोरा, कुठं निघालास? ये इकडे जर. अहो काका, मी थोडा घाईत आहे आणि वेगळ्या विचारात सुद्धा. मार्ग नजरेसमोरच असतो, पण माणूस त्या दिशेने बघतच नाही. म्हणजे? त्या मुलीशी तुला लगीन करायचंय ना? हो काका, पण हे तुम्हाला कसं कळलं? अरे बाबा, मी कासार आहे. घरोघरी जात असतो चुडा भरायला. मग हातात चुडा भरताना त्यांच्या मनातलं बी कळतंय. त्या सुधाकर विषयी काय चांगलं मत नाही असं कानावर आलं. हा, पण त्याला पकडणं कठीण आहे, होय ना? हो काका, मला काहीच सुचत नाहीये. काय असं ना पोरा, कधी कधी बाईच्या हातात बांगडी चढतच नाही. मग जोर लावायला गेलो, बांगडी तुटायची भीती असते. मग आम्ही काय करतो माहितीये का? तेल लावतो हाताला, पाणी लावतो, किंवा कधी कधी दोरा बी घालतो हातात. काय असतं ना, शक्तीपेक्षा मी युक्ती श्रेष्ठ ठरते. आणि युक्ती हीच बुद्धीची ताकद असते. आलं का ध्यानात? म्हणजे?
हे मला अधिका नाही सुचलं. हाच तर योग्य मार्ग आहे. हे असं केलं तर सत्य सगळ्यांसमोर येईलच. हा. अहो काका, इकडे या ना. ओ दादा, तुम्ही पण इकडे या. ओ दादा, इकडे या, इकडे या. इकडे या. एवढ्या घाईत का बोलवतोस? अरे हो, ही तर भारी युक्ती आहे हा. यातून खरं सत्य बाहेर येईल. सत्याला तलवारीची गरज नसते. योग्य वेळी योग्य युक्तीची गरज असते. जिथे सामर्थ्य कमी पडतं तिथे सद्बुद्धी विजय मिळवून देते. आणि ज्याच्या पाठीशी सत्य असतं त्याच्या पाठीशी आम्ही उभे असतोच. पाहिलंस, तो फक्त स्वामींचा एक डाव होता. परत घर पहिल्यासारखं झालं. आता कसलीच भीती नाही. आता फक्त एकच दिवस. उद्या सगळं आपल्या मनासारखं होणार. उद्या मी यमुनाचा नवरा होणार आणि ते घर कागदोपत्री कायमचं तुमचं. कागदोपत्री कायमचं तुमचं. कागदोपत्री कायमचं तुमचं. जसं आपण ठरवलं होतं अगदी तसंच. शाब्बास, माझा डाव एकदम अचूक खेळलास. आता फक्त शेवटची चाल बाकी. उद्या ही पाटी गौरीच्या घरावर लागणार. उद्या ते घर माझं होणार. किती वर्ष मी या दिवसाची वाट बघत होतो. उद्या माझा सूड पूर्ण होणार. या यशवंतरावला जे हवं असतं ते तो मिळवतोच. तिला तर प्रेमाने नाहीतर हिसकावून. हा यशवंतरावचा शब्द आहे. मार्ग दाखवणं हे गुरुचं काम आणि त्या मार्गावर चालणं शिष्याचं. संकल्प जर सत्याचा असेल तर परमेश्वरही त्याच्या पाठीशी उभा राहतो. स्वामी देवा, स्वामी देवा, तुमची डोकेदुखी अजून कमी होत नाहीये का देवा? स्वामींच्या वेदना पाहवत नाहीये आता. अरे हे पहा, दिव्य ज्योत. स्वामी देवा, ही कसली दिव्य लीला आहे.
श्री स्वामी समर्थ. समर्थ. गुरु कृपा कधीच संपत नाही. ती फक्त एका कार्यातून दुसऱ्या कार्यात प्रवाहित होत असते. जो स्वतःला ईश्वर चरणी पूर्णपणे समर्पित करतो त्याला प्रत्येक क्षणी नवीन शक्ती प्राप्त होत असते. अगदी बरोबर सुंदरे. शिवशंकर शंभो. गंमत म्हणजे आपण सुधाकर नावाची जी काही खेळी खेळली त्याची चाहूलही स्वामींना लागली नाही. ते अजूनही गाफीलच आहेत. म्हणूनच म्हणतो सुधाकर, वाकड्या वाटेनेच मार्ग निघतात. हो, तुमचा सूड पूर्ण झाला की मी माझा मोबदला घेऊन कायमचा निघून जाईन. पुन्हा मागे वळून बघणारही नाही. आणि मग गौरी आणि तिची ती भोळी यमुना दोघीही ढसा ढसा रडत बसतील. एकीचं कायमचं स्वप्न अपूर्ण राहील आणि दुसरीचं आयुष्य बर्बाद. आणि यमुनाला तर 2 कारणांसाठी रडावं लागेल. एक, तिची फसवणूक झाली म्हणून, आणि दुसरं तिच्या आईचा मृत्यू झाला म्हणून. सरदार, एक धक्कादायक बातमी. काय झालं? संपूर्ण गावात चर्चा सुरू आहे सरदार. कसली चर्चा? अहो, त्या गौरीनं लग्नात विघ्न येऊ नये म्हणून स्वामींच्या सांगण्यावरून ते घर दान केलंय. काय? घर दान केलं? हे कसं शक्य आहे? स्वामी देवा, अहो किती वेदना सहन करताय तुम्ही. आमच्याकडून काही सेवा होईल का? सत्याचा मार्ग सोपा नसतो आणि भक्ताला दिलेला शब्द निभावणं त्याहून कठीण. संकल्प आत्म्याचा असतो पण त्याच्या वेदना देहाला होतात आणि त्याला कितीही वेदना झाल्या तरी तो डळमळत नाही. स्वामी देवा, म्हणजे ही वेदना व्यर्थ नाहीये? सुंदरे, त्यागाशिवाय कृपा पूर्ण होत नाही. आणि गुरुचं प्रेम त्याच्या शब्दात दिसत नाही, तर त्यांनी सहन केलेल्या वेदनेत दिसतं. शिवशंकर शंभो. खोट आहे, सगळं खोट आहे. गौरी तिचं घर दान करेल हे अशक्य आहे. सरदार, मी स्वतःच्या कानानं ऐकलंय आणि लोक तिचं कौतुक करताय सरदार. आणि ही बातमी धर्मशाळेपासून चौकापर्यंत पोहोचले सरदार. सरदार, हे काय करतोय सुधाकर? सरदार, सगळा खेळच संपलाय. जर लग्न होणारच नसेल तर हा लग्नाचा तमाशा काय कामाचा? तुमचा उद्देश साध्य होतच नसेल तर मी हे लोढणं कशाला गळ्यात बांधू? हे लग्न नाही होऊ शकत. काय बोलतोयस तू? माझा व्यवहार स्पष्ट असतो. मी माझ्या कामाचा मोबदला घेतो आणि जर काम होणारच नसेल तर मी माझा जीव धोक्यात का घालू? थांब सुधाकर, हे कसं शक्य आहे? ही नक्कीच स्वामींची काहीतरी खेळी आहे. प्रत्येक वेळी माझ्या प्रत्येक डावावर पाणी फिरवतात ते. यावेळीही त्यांनी मातच दिली. मलाही असंच वाटतंय. शेवटच्या क्षणी सगळं बदललं. ऐक, तू स्वतः जाऊन खात्री कर की गौरीनी ते घर खरंच दान केलंय का. आणि जर दान केलं असेल
तर ते कसं रद्द करता येईल, काय फट आहे, काय मार्ग आहे ते शोध. ठीक आहे, मी आत्ताच बघून येतो. नाही, हे कसं शक्य आहे? भक्तासाठी सहन केलेली वेदना कधीच व्यर्थ जात नाही आणि योग्य वेळ आली की कृपेचं फळ कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने मिळतच. सत्याला उशीर होऊ शकतो, पण पराभव कधीच नाही. खोटं काही काळ विजयी झाल्यासारखं वाटतं, अन्याय काही काळ बलवान झाल्यासारखा दिसतो, अंधार काही काळ पसरतो, पण शेवटी विजय प्रकाशाचाच होतो. आणि सत्य फार वेळ लपून राहू शकत नाही. बरोबर ना सुंदरे? हो स्वामी देवा. लोकांच्या हे का लक्षात येत नाही? श्रद्धा म्हणजे संकट नसणं नव्हे, तर संकटातही सत्याची साथ न सोडणं. जो माणूस योग्य मार्ग सोडत नाही त्याची परीक्षा होते, पण त्याचा पराभव होत नाही. आणि वेदना ही शेवट नसते, ती परिवर्तनाची सुरुवात असते. सोनं जसं अग्नीत तापवलं की शुद्ध होतं, तसं मनुष्यही संकटात तावून सुलाखून निघतो आणि मजबूत होतो. शाबास सुंदरे. सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही संकट आली तरी सत्य सोडू नका आणि विलंब झाला म्हणून श्रद्धा सोडू नका. परिस्थिती कितीही कठीण झाली तरी धैर्य सोडू नका. म्हणून आम्ही कायम सांगत असतो, धीर धरा, श्रद्धा ठेवा आणि कायम चांगले कर्म करा. देव न्याय देतोच, पण तो योग्य क्षणाची वाट बघतो. शिवशंकर शंभो.